खूप वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. एक वृंदा नावाची एक स्त्री होती. ती देवाची खूप भक्ती करायची आणि ती खूप पवित्र होती. पण तिचा नवरा होता तो राक्षस होता. त्याचं नाव होतं जालिंदर. आणि तिच्या पतिव्रतेमुळे तो खूप शूरवीर झाला होता. देवाने अनेक प्रयत्न केलं त्याला हरवण्याचं, पण तो काय हरत नव्हता. शेवटी भगवान विष्णूंनी जालिंदराचं रूप घेतलं आणि वृंदेची परीक्षा घेतली. त्या क्षणी तिची पतिव्रता भंगली आणि जालिंदराचा वध झाला. पण हे सत्य कळल्यावर वृंदा खूप दुःखी झाली. तिने भगवान विष्णू यांना शाप दिला आणि शेवटी ती स्वतः अग्नीत विलीन झाली. आणि तिची जी राख होती त्यातूनच तुळशीचा जन्म झाला. आणि ती खरंच खूप पवित्र होती. त्यामुळे आपण दररोज तुळशीला पाणी घालतो. पण ही फक्त परंपरा नाही, त्यामागं शक्ती दडलेली आहे. त्यामुळेच हिंदू धर्मात तुळशीला माता मानलं जातं. ते फक्त झाड नाही तर एक पवित्र देवी मानले जाते. आणि ज्या घरात तुळस असते तिथं नकारात्मक ऊर्जा अजिबात येत नाही. आणि भगवान विष्णू यांना तुळस खूप प्रिय आहे. त्यामुळंच त्यांची पूजा तुळशीशिवाय कधीच पूर्ण होत नाही. तुळशीची पाने देवाला अर्पण केल्याशिवाय त्यांची पूजा पूर्णच होत नाही. तुळस माता पृथ्वीवर आली, म्हणूनच तुळशीला पाणी घालणं म्हणजे त्या भक्तीचा आदर करणं. जो तुळशीची सेवा करतो त्याच्यावर देवाची कृपा कायम राहते. आणि तुळस ही एक औषधी वनस्पती सुद्धा आहे. तुळशीमध्ये सुद्धा एक राम तुळस आणि एक कृष्ण तुळस अशा 2 प्रकारच्या तुळशी आहेत. तुळस ही खूप शक्तिशाली औषधी वनस्पती. ती हवेतले जंतू सगळं नष्ट करते आणि ऑक्सिजनचं प्रमाण खूप वाढवते. घरातील हवा शुद्ध राहते. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप याच्यावर सुद्धा तुळशीची पाने खूप उपयोगी पडतात. म्हणूनच पूर्वीचे लोक रोज तुळशीला पाणी घालायचे. त्यांना माहीत होतं की आरोग्याची रक्षा करते. सकाळी तुळशीला पाणी घालताना आपलं मन शांत होतं आणि आपण देवाशी जोडलो जातो. ही एक छोटीशी सवय तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा वाढवते, तणाव कमी होतो आणि मनाला स्थिरता मिळते. पण तुळशीला पाणी घालताना काही नियम पाळले जातात. रात्रीचं तुळशीला पाणी अजिबात घालू नका. रविवारी आणि एकादशीच्या दिवशीसुद्धा तुळशीला पाणी घालू नका. आणि तुळशीची पाने संध्याकाळी तोडू नका. ही फक्त श्रद्धा नाही तर शिस्त आणि आदर आहे. भक्ती, आरोग्य आणि सकारात्मकता. आजपासून तुळशीला पाणी घाला आणि एक प्रार्थना करा. देवा, माझ्या घरात सुख शांती ठेव. आणि तुमच्या आयुष्यात कसा बदल होतो तो पहा तुम्ही.